हॅलो सर्वांना. तर आज मी बनवते कोळंबीचा सार, ते पण मालवणी पद्धतीत. आमची स्पेशल डिश, माझी फेवरेट डिश कोळंबी. तर तुम्हाला दाखवते त्यामध्ये काय काय इंग्रेडियंट्स लागतात. तर हे वाटप आहे. तर ह्यामध्ये खोबरं घेतलंय, थोडीशी हळद, धने, लसूण, टमॅटो, कैरी, 2 मिरच्या, थोडासा कांदा म्हणजे अर्धा कांदा, आणि हे लाल मिरची, लाल तिखट 9-10 घेतलेले आहेत. आणि तिथे साईडला आपण कोळंबी घेतली आहे, थोडासा लिंबू पिळून त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. साईड बाय साईड सुरमई फ्राय त्याची पण तयारी चालू होती. तर ते सुद्धा मिक्स करून झालेलं आहे. मसाला, हळद, आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं लावून झालेलं आहे. ते तुम्हाला दाखवते. मगाशी दाखवलेलं साहित्य मीन्स इंग्रेडियंट्स जे जे लागणार आहेत वाटपसाठी आपण केलेलं, ते आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे. खोबरं नंतर लावायचं आहे. आधी बाकीचं जे होतं टमाटर, मिरची, कांदा वगैरे, धने, ते सगळं आधी लावून घ्यायचं आहे. सो आता मी मिक्सरला लावते. मिक्सर लावून झालेलं आहे. तर हे सगळं वाटप होतं ते आपण ग्राइंड करून घेतले, आणि ते पण एकदम बारीक, म्हणजे कुठेही त्याला असं जाडसरपणा नसायला हवा, तर तसं आपण ग्राइंड करून घेतलं आहे. हे वाटप झालेलं आहे. आता त्या जे खोबरं राहिलेलं होतं ते खोबरं आता वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि ह्याला पण चांगलं एकदम व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. आता खोबऱ्याचं पण वाटप करून मिक्सरला लावून झालेलं आहे. ते सुद्धा चांगलं वाटून घेतलेलं आहे. आता जाऊया आपण पुढे मच्छीच्या म्हणजे कोळंबीचा जो सार आहे त्याची तयारी करूया. सो लेट्स गो. मिक्सच करतो. आता हे जे आधी आपण जे वाटण केलेलं होतं, टमाटर, मिरची आणि धने, कांदा वगैरे जे होतं, ते आता आपण ह्यामध्ये खोबऱ्यामध्ये मिक्स करणार आहोत. आणि ते परत एकदा नीट व्यवस्थित फिरून घेणार आहोत मिक्सर. व्यवस्थित आता आपलं हे जे वाटप आहे ते रेडी झालेलं आहे. खोबरं हे आमचं कोकणातलं मेन इन्ग्रेडियंट आहे. खोबऱ्याशिवाय जेवणाला चवच नाही वाटपाशिवाय. तर खोबरं आणि बाकीचं जे होतं साहित्य ते सगळे मिक्स करून आपण हे वाटप रेडी केलेलं आहे. आता जाऊया आपल्या मच्छीचा सार जो आहे, कोळंबीचा रस्सा, ते बनवायला. हे सगळं मच्छीच्या सारसाठी म्हणजे कोळंबीच्या सारसाठी जे लागणार आहे आपल्याला, ते सगळं मी एकत्र घेऊन ठेवलं आहे. हे आपलं फोडणीसाठी आहे हे वाटप. आणि ह्यामध्ये तेल आहे जे स्टार्टिंगला आपण यूज करणार आहोत. आणि ही आमची कोळंबी. तर गॅस मी जरा चांगला तापायला ठेवला आहे तो. ह्याच्यानंतर मग आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिलं तेल 2 चमचे मी घेते. कढईत तूप तर चांगलं तापलेलं आहे. आता मी कांदा फोडणीला घेते. कढीपत्ता नाही आहे माझ्याजवळ. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही टाकू शकता. सध्या माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे, मी म्हणून फक्त कांदा फोडणीला देते. हे पण येऊ दे. चालू आहे ना. तेलामध्ये कांदा मी फोडणीला दिलाय. मला सांगितलं माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे, त्याच्यामुळे मी कढीपत्ता स्किप केलाय, फक्त कांदा यूज केलाय. आता हे जरा थोडासा ब्राउनिश झाल्यानंतर त्यामध्ये वाटप ॲड करणार आहे.
कांदा त्याला ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला मिक्स करत राहायचं. तसं तर मी पक्की नॉन व्हेजिटेरियन आहे. मला चिकन मच्छीची खूप आवड आहे. म्हणजे मी कमी व्हेज जेवते आणि जास्ती नॉनव्हेज खाते असे. आणि मच्छीमध्ये कोळंबी ही माझी फेवरेट डिश आहे, फेवरेट मच्छी आहे. तर सगळ्यात पहिला मी मम्मीला बोलली मला मच्छी शिकव, मच्छी चिकन. म्हणजे मला जे आवडतं ते मी त्यांना, माझ्या सासरच्यांना पण खायला घालू शकते. तर हे माझी मम्मीचीच रेसिपी तिने मला शिकवली की तू असं कर तसं कर, त्यांना पण आवडेल वगैरे हे ते. आता मी कांदा झालेला आहे. आता आपण वाटप मस्त कलर आलाय. जो स्मेल येतो सुंदर, बघायलाच इतकं मस्त वाटते तर खाताना किती मजा येईल. थोड्या याला शिजू द्यायचं म्हणजे बॉईल. तर मिक्सर मध्ये थोडस जे वाटप असतं उरलेलं त्याला आपण चांगलं मिक्स करून ते सगळं मिक्स करून मग परत आपल्याला हे जे आपण यूज केलंय वाटप मच्छीसाठी त्यामध्ये ऍड करायचं. अजिबात वाया घालू द्यायचं नाही, अजिबात. सगळं जे आहे वाटप पुरेपूर व्यवस्थित यूज करायचं, तरच मजा. आता हे जे पाणी आपण केलेलं हे पण ऍड करून घेऊया. म्हणजे काय होईल, क्वांटिटी पण वाढेल आपल्या मच्छीची, रस्स्याची. साल होते. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. सोबत आता कोळंबी पण ऍड करून घेऊया आत्ताच. आणि मग मी मिक्स केलंय सगळं. आता आपण आपली फेवरेट कोळंबी ऍड करूया. थोडंसं पाणी आपण थोडंसं पाणी ऍड करून घेऊया. तसं तर खूपच झालंय. हलवून करून मिक्स केलं तर आपण मेन चवीसाठी मीठ ऍड केलंय. थोडं मिक्स करूया. आणि आता सेकंड मेन इंग्रेडियंट आपला जो आहे तो कोकम. कोकम शिवाय मच्छी मला मजा नाही. कोकम चांगले 5-6 कोकम टाकले. आणि आमच्या मालवणी भाषेत कोकमला सोला म्हणतात. मी सोला त्यामध्ये ऍड केले कोकम. आणि आता कोथिंबीर पण आहे, ती कोथिंबीर पण आताच टाकून घेऊया. आणि शेवटला ते एकदम रेडी होईल तेव्हा वरच्यावर गार्निशिंगसाठी आपण ठेवून देऊया. आता चांगलं मिक्स करून घेतलंय. आता आपण थोडा वेळ उकळी यायला ठेवूया. म्हणजे थोडा शिजू देऊ. मच्छी पण आहे आतमध्ये.
थोड्या वेळेला असंच ठेवूया. 10 मिनिट्स आता आपण याला 5 to 10 मिनिट्स याला आता आपण चांगलं शिजू देऊया, म्हणजे मच्छीला याला आपण थोडा असंच ठेवूया. आणि आता वळूया आपण सुरमई फ्राय मच्छी. आता रस्सा तर झाला आपला, तर आता जाऊया आपण मच्छीचा म्हणजे सुरमईची जी आहे ती सुरमई फ्राय करायला. सुरमई फ्राय करायला मच्छी एकदम सोपी आहे, त्याला काही म्हणजे जास्त काही करावं लागत नाही. तर ते आपण तिथे वळूया आता. केलं तर आता आपण घेतो सुरमई फ्राय करायला. ह्याला ऑलरेडी मी मगाशीच लावून घेतलं साईड बाय साईड, तर मॅरिनेट करून घेतलेला. त्यासाठी मी घेतलेला मसाला म्हणजे तेल, मसाला, हळद, मीठ आणि थोडंसं आगळ. आगळ म्हणजे माहिती असेल तुम्हाला, कोकमचंच असतं रस टाईप. ते आम्ही बॉटलमध्ये आणलंय गावावरून. हे असं असतं आगळ, तर मच्छीसाठी मेन यूज करतात. तर त्याला मी चांगलं ते पहिलं जे होतं ते सगळं हळद, मीठ, मसाला, आलं लसूण पेस्ट वगैरे आणि आगळ ते सगळं मिक्स करून त्याला चांगलं मिक्स करून मग मच्छीला लावून घेतलेलं आहे. आणि सेकंड जेव्हा आपण मच्छी फ्राय करायला जाणार तेव्हा आपल्याला लागणार मसाला, तांदळाचं पीठ आणि रवा. रवा असतो मेन क्रिस्पीनेससाठी. चांगली मच्छी होते, फ्राय पण मच्छी छान होते त्याच्यासाठी. ते आम्ही रवामध्ये ॲड केलं, तर मेन आपण त्यासाठी यूज करतो रवा. तर तेल ठेवलंय, म्हणजे तेल तापायला ठेवलंय. मग त्यानंतर काय करायचं, ही जी मच्छी आहे ती या सगळ्यामध्ये मिक्स करून आपण एक एक मस्त त्याला म्हणजे फ्राय व्हायला ठेवायची. आता हे सगळं जे आहे इंग्रेडियंट्स ते मी त्याला मिक्स करते. हे सगळं मिक्स करून घेतलंय. साईड बाय साईड आपण सार पण बघूया कसा झालाय. चांगलं उकळी आलेली आहे, याला बॉईल पण होते मस्त. आपण आता थोड्याच वेळात रेडी होईल. वरून जेव्हा आपण कोथिंबीर टाकू तेव्हा इतका सुंदर दिसेल. आता स्मेल पण इतका छान येतोय, जेवताना पण खूप मजा येणार आहे. आता आपण घेऊया ह्याला चांगला आपण लावून घेतलेला आहे मसाला, रवा वगैरे. आता डायरेक्ट आपण त्याला तव्यावर ठेवू. अजून एक टाकूया. सुरमई पण मस्त आहे, एकदम मोठे मोठे पीस आहे, छान पीस मिळालेले आहेत. आमच्या सॅमीने आणलेले आहेत, भाऊ आहे त्याने आणले. ठेवूया आता ह्याला आपण.
दोन्हीकडे लक्ष द्यावं लागतं. तिथे मच्छी फ्राय व्हायला पण ठेवलंय आणि तिथे आपण सार ठेवलंय. साईडला कुकर भात लागतोय. इथे पण वेळ टायमिंगवर लक्ष द्यावं लागतं. आणि तिथे आपण मच्छी ठेवली फ्राय होईल. सगळं झाल्यावर लास्टला तुम्हाला मी मस्त डिश रेडी करून दाखवेन. आपला मच्छीचा सार, सुरमई फ्राय आणि राईस सोबत लिंबू साईडला. हे थोडं फ्राय होऊ दे. एक साईड व्यवस्थित फ्राय झाली की आपण मग त्याला परतू. अजून 2 पीस आहेत. त्याला आपण परतून घेऊया. मस्त झालेली आहे फ्राय एका साईडने. आता दुसरी साईड पण जेव्हा फ्राय होईल सगळं मस्त जेवायला मजा येणार आहे आज. कारण की प्रॉपर मच्छी, प्रॉपर मालवणी पद्धतीत जेवण झालेलं आहे. मच्छी फ्राय होते आपली. तर माझ्या घरी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासऱ्याला दोघांनाच मच्छी खायला खूप आवडते माझ्यानंतर. तर मी त्यांच्यासाठी पण शिकलेली आहे जेवण. म्हणजे त्यांना पण मी चांगलं आपल्या पद्धतीने म्हणजे मालवणी पद्धतीने त्यांना जेवण म्हणजे मच्छी चिकन सगळं देऊ शकते त्यांना व्यवस्थित बनवून. त्यांना सुद्धा आवडतं. ते सुद्धा मला हवं नको ते सगळं बघतात. मला मच्छी हवी तर ते सारखे विचारतात की मच्छी हवी आहे का, काय आणायचं काय नाही, चिकन आणायचं चिकन नाही. आता माझं लग्न झाल्यापासून त्यांनी तर म्हणजे आम्ही आठवड्यात तर नॉनव्हेजच जेवतोय. तर काही हेच नाही म्हणजे नॉनव्हेजच खाय. ते आवडीने आणतायत माझ्यासाठी. तुला खायचंय तर तू खा, तू नको हे करू. माझ्यासाठी करतात एवढं आणि मला सुद्धा आवडतं. मला कधी माझ्या मम्मी पप्पांची आतापर्यंत त्याने आठवण आणून दिली नाही. खूप म्हणजे खूप खूप लकी आहे की मला असे पप्पा मिळाले आहेत, असे सासरे मिळाले आहेत. माझ्या नंदा सुद्धा खूप 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 चांगले आहेत. ती पण मला जेवणाला मदत करते. मला काय नाही येत नसेल येत तर सांगते. मग मी कधी माझ्या माहेरी जेवण केलेलं नाहीये खरं सांगायचं झालं तर. पण मी हे त्यांच्यासाठी शिकले. आणि आपण जेव्हा दुसऱ्या घरी जातो तेव्हा आपल्याला जेवण वगैरे सगळं करावं लागतं. असं काही नाहीये ते मला ना कसलं बर्डन नाहीये कसलं काय नाहीये. दोघी आम्ही व्यवस्थित मिळून जेवण वगैरे करतो. सगळं व्यवस्थित असतं. कधी मी तिला हेल्प करते, ती मला हेल्प करते. सगळं आमचं व्यवस्थित आम्ही मज्जा करून मिळून मिसळून राहतो. ती शिकवते मला रेसिपी काय काय त्यांच्या पद्धतीत. आता मी जशी राहिली तर मूळ मालवण म्हणजे कोकण प्रॉपर मालवण साईड. तर मला कसं आमचं मेन वाटप आमचं मेन आहे. तर त्यांच्या पद्धतीतलं पण मी जेवण शिकते. माझ्या पद्धतीतलं पण मी त्यांना सांगेन की कसं करतो आम्ही वगैरे हे ते. मच्छी आता माझी दोन्ही फ्राय झालेले आहेत. त्याला आपण काढून घेऊया.
थोडा आपण कोथिंबीरनी त्याला गार्निश करूया. हे सगळे माझ्या मम्मीची डिश आहे, मम्मीची रेसिपी आहे. मम्मी शिकवते ते मी करते. मम्मी पण माझी बोलत असेल एवढं जेवण करायला लागले ते. थोडासा लिंबू पिळूया. हे आपली मच्छी रेडी झालेली आहे. आमचा सार सुद्धा रेडी झालेला आहे कोळंबीचा. फक्त जेवायचं बाकी आहे आता मस्त पैकी. हा रस्सा बघा. मस्त रेडी झालाय. मला आता फक्त गॅस बंद करून घेऊया. थोडी जर गार्निशिंग करूया कोथिंबीरने, सुंदर दिसेल अजून अट्रॅक्टिव्ह. आपण वरून गार्निशिंग करून घेऊया कोथिंबीरने. आणि आमचा रस्सा रेडी झाला. सार आमचा रेडी झालेला आहे. अशा प्रकारे फ्राय, मच्छी सुद्धा फ्राय झाली आहे आणि माशाचं सार सुद्धा झालेलो आहे. आता फक्त जेवचा बाकी आहे. आणि लास्टला मी तुम्हाला म्हणजे प्रॉपर डिश रेडी करून दाखवेन मच्छी सोबत आणि सार सोबत.